नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी एक खूप खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये मी PMAY बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने याची पात्रता अटी काय आहेत आणि कोण याचा लाभ घेऊ शकतात आणि कशा याचा लाभ मिळतो, या सर्व गोष्टी यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये खूप बारीक बारीक टर्म्स कंडिशन लावण्यात आलेले आहेत. तर व्हिडिओचा कोणताही पार्ट स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला काही कन्फ्युजन राहील. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला ही पूर्ण स्कीम कळणार आहे. आणि शिवाय एक दुसरी गोष्ट म्हणजे जी स्कीम आहे फक्त म्हाडासाठी नाहीये. तर तुम्ही प्रायव्हेट फ्लॅट घेणार असेल तरी तुम्हाला ही स्कीम ऍप्लिकेबल आहे. तुम्ही प्रायव्हेट फ्लॅट घेताना सुद्धा ही स्कीमचा यूज करू शकता आणि म्हाडामध्ये सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा. आणि अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आज आपण PMAY अर्बन जी आहे त्या 2.0 या स्कीमची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण डिटेल माहिती आपण याची मिळवलेली आहे. तरी व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कोणताही पॉईंट मिस होणार नाही. त्यामुळे खूप बारीक बारीक पॉईंट्स आहेत जे तुम्हाला पूर्ण समजायला आवश्यक आहेत, की तुम्ही कशी ही जी स्कीम आहे ती अवेल करू शकता किंवा यामध्ये फायदा तुम्ही घेऊ शकता. आता PMAY ही जी स्कीम आहे ती सप्टेंबर 2024 मध्ये लॉन्च झालेली आहे. पुन्हा एकदा याच्या आधी सुद्धा तुम्हाला माहित आहे की PMAY योजना होती, त्यामध्ये फ्लॅट घेतल्यानंतर तुम्हाला सबसिडी भेटत होती किंवा बांधकामासाठी सबसिडी भेटत होती आणि ती डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायची. आणि ही स्कीम सुद्धा त्या पद्धतीचीच आहे. तशीच ही स्कीम राबवण्यात येणार आहे त्याच पद्धतीने. आणि त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सप्टेंबर 2024 पासून चालू झालेलं आहे. आता तुम्ही म्हाडामध्ये जेव्हा तुम्ही फ्लॅट घेत असाल तर त्यावेळेला सुद्धा ही स्कीम त्यावेळेस तिथं सुद्धा ही ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे या सुद्धा तुम्ही नक्की रजिस्ट्रेशन करून घ्या, तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल. आता याचे मुख्यत्वे 4 प्रकार आहेत या आता स्कीम मध्ये, ते आपण पाहूया. हे आता तुम्ही पाहू शकता वेबसाईटचं आपलं होम पेज आहे. आता यामध्ये ते पहिले जे 4 टाईप आहेत ते आपण पाहूया कसे आहेत. आता मुख्यत्वे याचे 4 पिलर आहेत, 4 व्हर्टिकल्स देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो इथे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर, की बेनिफिशियरी लेड कन्स्ट्रक्शन, म्हणजे BLC ही एक व्हर्टिकल आहे यामध्ये, की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या जागेमध्ये जर घर कन्स्ट्रक्शन करत असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कडून PMAY ही सबसिडी मिळेल आणि ती जवळपास 2.5 लाखाच्या आसपास असणार आहे, जी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये होम लोनच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. तर त्यासाठी सुद्धा काही कंडिशन्स आहेत, की त्याचं जे पक्का हाऊस असणार आहे ते मिनिमम 30 स्क्वेअर मीटर असायला पाहिजे आणि मॅक्सिमम 45 स्क्वेअर मीटरचं असायला पाहिजे. म्हणजे 45 स्क्वेअर मीटरच्या वर जर तुम्ही बांधकाम करत असाल तर तुम्हाला ही स्कीम भेटणार नाही. तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे गावामध्ये किंवा जिथे तुम्ही अर्बन मध्ये, गावामध्ये नाही, अर्बन एरियामध्ये फक्त ही स्कीम आहे. तर खेड्यामध्ये ही स्कीम सध्या नाहीये, फक्त अर्बन एरियामध्ये ही स्कीम ऍप्लिकेबल आहे. दुसरा जो प्रकार आहे यामध्ये तो अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप, म्हणजे AHP म्हणजे काय, की म्हाडाकडून वगैरे किंवा पब्लिक सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या EWS कॅटेगरीसाठी जे घर बांधली जातात, म्हणजे महानगरपालिका हद्दीत आणि किंवा महानगरपालिकेकडून सुद्धा बांधले जातात किंवा म्हाडाकडून सुद्धा बांधले जातात, जे EWS मध्ये असतील, फक्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ती घरं असतात, त्यासाठी ज्यांचा कार्पेट एरिया 30 ते 45 स्क्वेअर मीटर असतो, त्याच घरांसाठी फक्त ही स्कीम आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळजवळ 2.5 लाख रुपये भेटतात. आणि म्हाडाकडून सुद्धा बरंच हे आहे की तुम्ही PMAY वर रजिस्टर असाल तर तुम्हाला तिथे जी स्टॅम्प ड्युटी आहे ती सुद्धा भरायची गरज नसते. फक्त तुम्हाला 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी नाममात्र भरावी लागते आणि तुमचं ते सुद्धा पैसे तुमचे वाचतात. म्हणजे ते 2.5 लाख आणि स्टॅम्प ड्युटी जवळजवळ 1 लाख 1.5 लाख असे तुमचे 4 लाखापर्यंत त्याचा फायदा तुम्हाला यामध्ये मिळू शकतो AHP मध्ये. जर तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये असाल तर, म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या आत असायला पाहिजे, तर तुम्ही या स्कीम मध्ये ऍप्लिकेबल ठरू शकता. आणि तुमचं जे घर आहे ते सुद्धा EWS कॅटेगरीतच पाहिजे, म्हणजे तुम्ही EWS मध्ये आहे पण तुम्ही LIG मध्ये अप्लाय केला असेल तर ही स्कीम तुम्हाला ऍप्लिकेबल होणार नाही. तर फक्त EWS कॅटेगरीमध्ये असून EWS कॅटेगरीमध्ये अप्लाय केले, PMAY योजनेमध्ये अप्लाय केलं तरच तुम्हाला
ही स्कीम लागू होते. तिसरी जी स्कीम आहे ती अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग, म्हणजे जे लोक स्वतःच घर घेऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी ही स्कीम आहे की त्यांना भाड्याने घरं दिली जातात. आता याच्याबद्दल काही जास्त गरज नाहीये. आणि चौथा जो प्रकार आहे हा महत्वाचा सर्वात प्रकार आहे, हा सर्वांना अप्लिकेबल असतो. यामध्ये 3 कॅटेगरी करण्यात आलेली आहेत, ईडब्ल्यूएस, एलआयजी आणि एमआयजी. म्हणजेच ईडब्ल्यूएस साठी 3 लाख, 3 लाखाच्या आत उत्पन्न असायला पाहिजे, एलआयजी म्हणजे 6 लाखाच्या आत आणि एमआयजी म्हणजे 9 लाखाच्या आत. म्हणजे टोटल उत्पन्न जे तुमचं आहे 9 लाखाच्या आत असेल तर तुम्ही या स्कीम मध्ये पार्टिसिपेट करू शकता. यामध्ये तुम्हाला जवळपास 1.8 लाख, 1,80,000 रुपये तुम्हाला यामध्ये बेनिफिट मिळणार आहे, सबसिडी मिळणार आहे गव्हर्नमेंट कडून. तर ही स्कीम आहे ती सर्वांना जवळपास अप्लिकेबल असते आणि ही फ्लॅट साठी असते शक्यतो. जे तुम्ही कोणत्याही, म्हणजे तुम्ही म्हाडामध्ये घ्या, तुम्ही प्रायव्हेट मध्ये घ्या, कुठेही तुम्ही अगर फ्लॅट घेत असाल आणि तुमचं उत्पन्न 9 लाखाच्या आत असेल तर तुम्ही या स्कीमला अवेल करू शकता पीएमएचं रजिस्ट्रेशन करून. पीएमआयचं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला फक्त बँकेमध्ये डॉक्युमेंट जमा केले तर बँक पुढची प्रोसेस करते आणि तुम्हाला याची सबसिडीची अमाऊंट जी आहे ती तुमच्या डायरेक्ट प्रिन्सिपल अमाऊंट मधून मायनस केली जाते. म्हणजे 1,80,000 तुमच्या प्रिन्सिपल मध्ये डायरेक्ट जमा होतात आणि तुमचा ईएमआय वगैरे कमी होतो आणि तुम्हाला त्याचे फायदे होतात. तर अशा पद्धतीने हे 4 प्रकार मुख्यत्वे आहेत. आता आपण याचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत तो पाहूया. आता आपण जो 4 नंबरचा पिलर पाहिला होता, व्हर्टिकल पाहिला होता, ISS म्हणजे इंटरेस्ट सबसिडी स्कीम, यासाठी जी इलिजिबिलिटी आहे त्या संदर्भात आपण आता पाहणार आहोत. की कारण हाच जो क्रायटेरिया आहे तो जास्तीत जास्त लोकांना ऍप्लिकेबल असतो, म्हणून याची आपण इलिजिबिलिटी कशी आहे ते पाहूया. आता याचा पहिला जो इलिजिबिलिटी पॉईंट आहे तो म्हणजे तुमचं पूर्ण इंडियामध्ये कुठेही पक्क घर नसायला पाहिजे. म्हणजे तुमच्या नावावर, तुमच्या पत्नीच्या नावावर किंवा तुमच्या अविवाहित मुलांच्या नावावर, म्हणजे ती मुलगा असू शकते किंवा मुलगी पण असू शकते, त्यांच्या कुणाच्या ही नावावर पक्क घर नसायला पाहिजे. आता पक्क घर म्हणजे नेमकं काय की जे घर तुम्ही तिन्ही सीझन मध्ये तुमचं आहे असं राहतं, म्हणजे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा तिन्ही सीझन मध्ये हे टिकून राहतं, त्याला पक्क घर म्हटलं जातं यांच्या व्याख्येनुसार. तर ते फक्त तुमच्या नावावर नसायला पाहिजे. दुसरा क्रायटेरिया म्हणजे तुम्ही जी होम लोन घेतलेलं असेल किंवा जे होम लोन तुमचं सँक्शन झालेलं आहे ते 1 सप्टेंबर 2024च्या नंतरचं पाहिजे किंवा 1 सप्टेंबर 2024 ला चालेल किंवा त्यानंतरच पाहिजे. म्हणजेच ही स्कीम ज्यावेळी लॉन्च झालेली आहे त्याच्या आधी जे घर तुम्ही होम लोन घेतलं त्याला हे ऍप्लिकेबल नसणार आहे. तर 1 सप्टेंबर 2024 नंतर जर तुमचं होम लोन सँक्शन झालेलं असेल तर तुम्ही या स्कीम मध्ये पात्र असाल. त्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे यामध्ये की तुमचा जो घराचा कार्पेट एरिया असणार आहे तो 120 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त नसायला पाहिजे. म्हणजेच 1291 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त कार्पेट एरिया तुमचा नसायला पाहिजे. त्याच्या आतमध्ये तुमचा असेल तर तुम्ही या स्कीमसाठी ऍप्लिकेबल असतात. त्यानंतर इलिजिबिलिटीचा जो चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे जो तुम्ही फ्लॅट घेणार आहे त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे ती 35 लाखाच्या वर नसायला पाहिजे. म्हणजे 35 लाखाच्या वर अगर तुम्ही घर घेत असाल तर तुम्ही तसे ऍप्लिकेबल नसणार आहे. तुमची ती जी व्हॅल्यू आहे ती 35 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. आणि दुसरी त्यात कंडिशन अशी आहे की जरी ती घराची व्हॅल्यू 35 लाख असली तरी तुमची लोन अमाऊंट ही 25 लाखाच्या वर नसायला पाहिजे. म्हणजे काय की समजा 35 लाखात तुम्ही घर घेत असाल तर तुम्ही 10 लाख रुपये विदाऊट लोन भरावे लागतील आणि 25 लाखच तुम्हाला होम लोन करावं लागेल, तरच तुम्ही या स्कीमसाठी इलिजिबल असणार आहे. आणि त्यामध्ये पण दुसरी एक कंडिशन अशी आहे, तिसरी एक कंडिशन त्यामध्ये की तुम्ही मिनिमम 8 लाख तरी यामध्ये लोन करायला पाहिजे होम लोन, तर तुम्ही या स्कीम मध्ये इलिजिबल राहात. अगर 8 लाखाच्या पेक्षा कमी केलं तर तुम्हाला स्कीम भेटणार, पण तुम्हाला जी स्कीमची आहे पूर्ण अमाऊंट नाही भेटणार. म्हणजे 1.8 लाख न भेटता तुम्हाला थोडेसे कमी पैसे भेटू शकतात, पण तुम्हाला ही स्कीम लागेल. पण पूर्ण बेनिफिट घ्यायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 8 लाख तर लोन घ्यावंच लागेल. म्हणजे तुम्हाला एक एकंदरीत गोष्ट अशी लक्षात ठेवा की 35 लाख मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे, लोन अमाऊंट ही 25 लाखाच्या वर नसायला पाहिजे आणि मिनिमम 8 लाखाच्या वर, 8 लाखापेक्षा जास्त असायला पाहिजे. यामध्ये पाचवा जो पॉईंट आहे तो असा आहे की होम लोनचं जे तुमचं टेन्युअर असणार आहे ते मिनिमम 12 ते 25 वर्ष यामध्ये असायला पाहिजे, तर तुम्ही या स्कीमसाठी एलिजिबल असणार आहे. त्यानंतर 6वा जो क्रायटेरिया आहे ते ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे ओनली वन्स पर प्रॉपर्टी. म्हणजे काय की तुम्ही एका प्रॉपर्टीला एकदाच ही स्कीम घेऊ शकता. म्हणजे याच्या आधी कसं व्हायचं की हा नियम त्यासाठी बनवावा लागला की या आधीची स्कीम होती पीएमएवायची, त्यामध्ये एका प्रॉपर्टीला तुम्ही मॅक्सिमम कितीही वेळा घेऊ शकत होता. म्हणजे एकाने प्रॉपर्टी घेतली आणि जरी त्यांनी ती स्कीम घेऊन त्याचं बेनिफिट घेतलं, परत ती प्रॉपर्टी दुसऱ्याला विकली तर तो सुद्धा त्याचं बेनिफिट घेऊ शकत होता पीएमएवायचं.
तर आता त्यांनी यामध्ये चेंज केलेलं आहे की समजा एका प्रॉपर्टीला तुम्ही जर समजा रिसेलमध्ये फ्लॅट घेत असाल आणि तुमच्या आधीच्या जो ओनरने अगर पीएमएवायचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला त्या प्रॉपर्टीवर पीएमएवायचा लाभ घेता येणार नाही. आणि शेवटी लास्ट आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एकच की हा स्कीम फक्त अर्बन एरियामध्येच असणार आहे, म्हणजे फक्त शहरी भागामध्येच ही स्कीम ऍप्लिकेबल असणार. आता ही सबसिडी जी आहे ती आपल्याला कशी मिळते ते पण पाहणे गरजेचं आहे. म्हणजेच की कसं काही पहिली जी आपली पीएमए योजना होती त्यामध्ये पूर्ण अमाऊंट जी आहे ती वन टाइम मिळायची आणि एकदाच ती आपल्या लोन अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायची. तर यावेळी जी योजना आहे पीएमएवायची ती तशी नसून थोड्यासा यामध्ये चेंज करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये जे इन्स्टॉलमेंट्स आहेत ते एकदम मिळणार नाहीत तर 5 टप्प्यात मिळणार आहेत आणि 5 समान त्याचे भाग करून तुम्हाला मिळणार आहेत. तर समजा तुमची 1,80,000 सबसिडी तुम्हाला मिळणार असेल तर तुम्हाला 36,000 पर इयर अशा पद्धतीनेच त्याचे इन्स्टॉलमेंट भेटणार आहेत आणि प्रत्येक वर्षी 36,000 तुमच्या लोन अकाउंटमध्ये डिपॉझिट होत राहणार आहेत. आणि ही अमाऊंट प्रत्येक वर्षी जेव्हा डिपॉझिट होणार आहे त्याला सुद्धा काही कंडिशन्स लावण्यात आलेल्या आहेत. तर त्या कशा आहेत त्या आपण पाहूया. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा, यामध्ये खूप बारीक बारीक कंडिशन्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप गरजेचं आहे. तर ज्यात जो की पॉईंट आहे त्यामध्ये पहिला जो आपण पॉईंट आहे तो असा आहे की लोन मस्ट हॅव बी ऍक्टिव्ह फॉर 5 इयर्स. म्हणजे काय की तुमचं जे होम लोन आहे ते 5 वर्ष कमीत कमी ते चालू राहिलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही लोन घेतले, सबसिडी घेतली आणि बंद केला असं होणार नाही. तर तुम्हाला पूर्ण सबसिडी लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लोन हे 5 वर्ष म्हणजे 5 टप्प्यात पैसे मिळणार आहेत. म्हणजेच 5 वर्ष तुम्हाला लोन हे ऍक्टिव्ह ठेवावं लागेल. फक्त ते एवढंच नाही तर लोन तुमचं ऍक्टिव्ह तर राहिलंच पाहिजे, शिवाय ज्या प्रत्येक वर्षी तुमच्या म्हणजे लोन अकाउंटमध्ये प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे 50% किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा 10 लाख लोन काढला असेल तर 5 लाखाच्या वर प्रिन्सिपल त्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही लोन काढले 10 लाख आणि डायरेक्ट 8 लाख भरून टाकले 2 लाख ठेवले तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे तुमची 5 लाखाच्या वर तिथं राहिली पाहिजे. म्हणजेच एकदम जेन्युइन लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे. जे लोक फक्त योजनेचा लाभ घेण्यासाठी जे लोन करणार असतील तर त्यांना याचा फायदा घेता येणार नाहीये. फक्त जेन्युइन लोकांनाच याचा फक्त फायदा घेता येणार आहे. आणि तिसरी कंडिशन त्या अशी लावलेली आहे की समजा तुम्ही एका बँकेत लोन केलं सुरुवातीला 1-2 वर्ष तुम्हाला पीएमएवायचे हप्ते सुद्धा मिळाले आणि तुम्हाला वाटले की आता बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे काय दुसऱ्या बँकेमध्ये आपण ट्रान्सफर करूया जिथं इंटरेस्ट रेटवर कमी असेल, तर त्या कंडिशनला सुद्धा तुम्हाला ही स्कीम लागू होणार नाही. फक्त जी पहिली बँक असेल त्याच तुम्हाला बँकेमध्ये ही स्कीम 5 वर्ष सलग ठेवावी लागेल आणि त्याच बँकेला तुम्हाला सबसिडी मिळत राहणार आहे. तर दुसऱ्या बँकेत तुम्ही ट्रान्सफर केले तर ते तिथे बंद होऊन जाणार. म्हणजे 1-2 हप्ते मिळाल्यानंतर तुम्ही ट्रान्सफर केले तर उर्वरित हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत. त्यानंतरची कंडिशन जी आहे ती की सबसिडी जी आहे ती तुम्हाला फर्स्ट बँकलाच करता येणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही फ्लॅट घेसाल किंवा घर घेसाल त्यावेळेला तुम्हाला जी फर्स्ट बँक असेल तुमची लोन करतानाची त्या बँकेतच तुम्हाला फक्त हा क्लेम करता येणार आहे. समजा तुम्ही फर्स्ट बँकेमध्ये क्लेम नाही केला आणि बॅलन्स ट्रान्सफर केला आणि दुसऱ्या बँकेत तुम्ही म्हटला की आता आपण क्लेम करूया तर ते सुद्धा पॉसिबल नाहीये. तुम्हाला फक्त ते फर्स्ट बँकलाच क्लेम करता येणार आहे. दुसऱ्या बँकेमध्ये तुम्हाला क्लेम करता येणार नाही. म्हणजे बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर तुम्ही म्हणाल की मी पहिल्यापासून ते स्कीम लागू करून तसं होणार नाही. तुम्हाला फर्स्ट बँक ओनली फक्त रेफर करता येणार आहे. तर अशा पद्धतीने या सर्व बारीक बारीक कंडिशन देण्यात आलेल्या आहेत ज्या की तुम्हाला खूप समजून घेणे गरजेचं आहे. आणि या सर्व ज्या कंडिशन्स लावलेल्या आहेत त्या त्यांच्या प्रिव्हियस स्कीमचा त्यांनी अनुभव घेऊन या सर्व कंडिशन्स लावलेल्या आहेत. म्हणजेच कोणी यामध्ये फेक काही करू शकणार नाही. एकदम जेन्युइन लोकांनाच याचा फायदा घेता येईल. ज्या लोकांना फक्त फायदे घेण्यासाठी लोन करायचं आहे किंवा काही अशा गोष्टी करायच्या आहेत तर त्यांना हा नक्कीच यातून फायदा होणार नाहीये. आणि अजून तुमच्या मनात काही याबद्दल शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. नक्की त्या शंकांचं पूर्ण निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. तर व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.